नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल, व्होकेशनल ट्रेनर, सेंटम वर्स्किल इंडिया. या आपण नवीन विषयाला किंवा नवीन चॅप्टरला सुरुवात केली होती, तो म्हणजे ICT, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान. त्यामध्ये आपण यापूर्वी बघितलं होतं त्याची प्रस्तावना, दैनंदिन जीवनामध्ये व कामाच्या ठिकाणी ICTचे काय महत्त्व आहे, त्यानंतर ICT म्हणजे नक्की काय आणि ICTचे टूल्स. तर आज आपण बघणार आहोत संगणकाच्या विविध भागांची ओळख आणि त्याचा उपयोग. तर संगणकाचे म्हणजे संगणक हा ICTचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याने काय झाले, वेगवेगळे क्षेत्र एकाच जागेवरती जोडले गेलेले आहेत आणि तिथनं माहिती पाठवली जाते किंवा स्वीकारली जाते. तर ह्या भागांचा ओळख करत असताना CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा एक महत्त्वाचा घटक संगणकामधील आहे. याला संगणकाचा मेंदू असं सुद्धा संबोधण्यात येतं. म्हणजे महत्त्वाचं जे काम होतं तर ते ह्या CPU मध्ये होत असतं. संगणकातील माहिती वाहून नेणे, त्या माहितीवर प्रोसेस करणे किंवा म्हणजे प्रक्रिया करणे, त्याचं इनपुट आउटपुट हे जी ऑपरेशन आहेत किंवा लॉजिकल, तर या प्रकारे काय होतंय, कार्य CPU हे करत असतं. तर आपण CPU बघितला आहे, बहुतेक जणांनी तो बघितलेलाच आहे. तर CPUची डायग्राम बघा, ह्या पद्धतीने CPUची डायग्राम आहे, म्हणजे आकृती त्याची. आता ही झाली बाहेरची बाजू. आतमध्ये CPUचे वेगवेगळे काही घटक कार्यरत असतात. आता CPU मध्ये अरिथमॅटिक युनिट आणि रजिस्टर युनिट हे प्रमुख घटक आहे. म्हणजे एक CPU सेंट्रल युनिट, अरिथमॅटिक युनिट आणि रजिस्टर युनिट असे 3 प्रमुख घटक यामध्ये आपल्याला दिसतात. त्यानंतर दुसरा भाग जो आहे संगणकाचा तो आहे मेमरी. म्हणजे मेमरीचा उपयोग तात्पुरते किंवा कायमस्वरूपी माहिती साठवून ठेवणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. म्हणजे माहिती इथे साठवून ठेवली जाते, ती तात्पुरत्या स्वरूपाची असेल किंवा कायमस्वरूपी ती माहिती साठवली जाते. मेमरी हा संगणकाचा सुद्धा महत्त्वाचा भाग मानला जातो. तर संगणकाची गती ही काय मेमरीवर अवलंबून असते. म्हणजे आपण मोबाईल वापरतो, मोबाईलची गती जशी मेमरीवर अवलंबून असते, तशीच संगणकाची देखील गती मेमरीवरती अवलंबून असते. मेमरी CPUला बसच्या साहाय्याने जोडलेली असते. म्हणजे मेमरी ही CPUला जोडलेली असते. आता मेमरीचे 3 प्रकार प्रामुख्याने पडतात. एक आहे प्रायमरी मेमरी, त्यानंतर दुसरी आहे कॅचे मेमरी आणि तिसरी आहे सेकंडरी मेमरी. तर यामध्ये प्रायमरी मेमरी मध्ये सुद्धा पुन्हा 2 प्रकार आहेत. त्यामध्ये एक आहे रॅम, दुसरा आहे रॉम, म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी आणि रॉम रीड ओनली मेमरी. आता आपण रॅम हा शब्द खूप वेळा ऐकलेला आहे. म्हणजे मोबाईलला सुद्धा रॅम असणं, तसंच संगणकाला सुद्धा रॅम असते. तर रॅम काय करत असते, जे काम तात्पुरत्या स्वरूपाचं चालू असतं, म्हणजे स्क्रीनवरती असेल किंवा ती प्रोसेस सुरू आहे, तर त्यावेळेस ती वापरली जाते, त्याचा वेग वाढवला जातो. तर ही मेमरी सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर कॅचे मेमरी. कॅचे मेमरी सुद्धा हा एक महत्त्वाचा भाग असून तो 2 प्रकारात दिसून येतो. एक लेव्हल 1 कॅचे आणि लेव्हल 2 कॅचे मेमरी. तर जी काही प्रोसेसिंग होत असताना काही फाईल बाजूला टाकल्या जातात किंवा सपोर्टेड फाईल बाजूला टाकल्या जातात, त्या कॅचे मेमरीमध्ये साठवल्या जातात. कॅचे मेमरी आपण रिमूव्ह सुद्धा करतो, त्याने स्पीड वाढलं जातं. मोबाईलचे आपण करतो त्याच पद्धतीने. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो आहे सेकंडरी मेमरी. तर हा मेमरीचा भाग मेन करून ऑप्टिकल मीडिया डिव्हाइस आणि मॅग्नेटिक मीडिया डिव्हाइसमध्ये केला जातो.
तर हेही ह्या 3 ज्या मेमरी आहेत, रॅम म्हणजे मेमरीमध्ये प्रायमरी मेमरीत रॅम, रॉम आणि कॅचे मेमरीमध्ये लेवल 1, लेवल 2, सेकंडरी मेमरी 1. त्यानंतर मदरबोर्ड सुद्धा CPUचा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे CPU बनलाय जो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, तो जो बनलाय तो मदरबोर्डनी बनलेला आहे. तर मदरबोर्डलाच PCB म्हणजे प्रिंटेड सर्किट बोर्ड असेही म्हटलं जातं. तर CPU मध्ये सर्व काही महत्त्वाचे भाग हे मदरबोर्डला जोडले गेलेले असतात. म्हणजे CPU बनत असताना मदरबोर्ड हा महत्त्वाचा घटक म्हणून काम बघतो. मदरबोर्डलाच वेगवेगळे घटक किंवा वेगवेगळे पार्ट्स भाग हे जोडले गेलेले असतात. जसे की मेमरी चिप्स असेल, रजिस्टर असेल, CMOS असेल, त्यानंतर SMPS असेल, ग्राफिक कार्ड्स असतील, प्रोसेसर, ऑडिओ व्हिडिओ कार्ड असेल, तर ही सगळी डिव्हाइसेस किंवा ही सगळे भाग हे मदरबोर्डला जोडली गेलेली असतात. त्यानंतर मदरबोर्डचे 2 प्रकार पडतात. तर एक आहे इंटिग्रेटेड मदरबोर्ड. यामध्ये संगणकामधील सर्व महत्त्वाचे भाग किंवा घटक ज्या एकाच मदरबोर्डला जोडलेले असतात त्याला इंटिग्रेटेड मदरबोर्ड असे म्हणतात. आणि दुसरा प्रकार जो आहे नॉन इंटिग्रेटेड मदरबोर्ड. यामध्ये इन्स्टॉलेबल भाग हे समाविष्ट करणारे घटक किंवा इतर भाग हे एक्सटेन्शन कार्डच्या साहाय्याने किंवा एक्सटेन्शन म्हणून जोडले गेलेले असतात किंवा एक्सटेन्शनसाठी त्याचा वापर होतो. तर हे नॉन इंटिग्रेटेड मदरबोर्ड आहे. त्यानंतर याचा महत्त्वाचा एक भाग जो आहे तो म्हणजे स्टोरेज डिव्हाइस. म्हणजे CPUचा महत्त्वाचा भाग किंवा संगणकाचा महत्त्वाचा भाग हा आहे स्टोरेज डिव्हाइस. हा संगणकीय हार्डवेअरचा प्रकार आहे. आता संगणकामध्ये 2 प्रकार पडतात, म्हणजे 2 भागांमध्ये विभागणी केली जाते, एक हार्डवेअर आणि एक सॉफ्टवेअर. तर आपण सॉफ्टवेअर हे पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आता हार्डवेअरचा हा प्रकार, स्टोरेज डिव्हाइस हा हार्डवेअरचा प्रकार आहे, ज्याचा वापर डेटा फाईल्स आणि ऑब्जेक्टला संचयित करून प्रिंट करण्यासाठी केला जातो. म्हणजे वेगवेगळ्या फाईल्स किंवा वेगवेगळी गोष्टी या काय केल्या जातात, साठवल्या जातात आणि त्या पुढे पाठवण्याचं काम किंवा प्रिंटिंग करण्यासाठी वापरल्या गेलेल्या आहेत. हे तात्पुरते किंवा कायमस्वरूपी दोन्ही माहिती संचलित म्हणजे साठवू शकतात. तात्पुरत्या स्वरूपाची माहिती असेल किंवा कायमस्वरूपी माहिती साठवायची असेल तरी याचा वापर होतोच. याला स्टोरेज डिव्हाइस किंवा स्टोरेज माध्यम किंवा स्टोरेज मीडिया असे देखील म्हटले जाते. म्हणजे बघा, स्टोअर करणे, आपण स्टोअर म्हणतो म्हणजे साठवणूक. त्याचे उदाहरणं CD असेल. बघा, पूर्वी CD वापरल्या जायच्या, आता CD बऱ्यापैकी बंद आहेत, जास्ती वापरला DVD वापरण्याचा प्रकार आहे. त्यानंतर हार्ड डिस्क आहे, मेमरी कार्ड आहे. मेमरी कार्ड आपण मोबाईलला देखील वापरतो, तर तेच तशाच पद्धतीचे मेमरी कार्ड संगणकाला सुद्धा वापरला, त्याला स्टोरेज डिव्हाइस म्हटलं. त्याच्यात सुद्धा माहिती साठवली जाते. आपण सुद्धा फोटो असतील, गाणी, चित्रपट अशा अनेक गोष्टी त्यात साठवतात. फ्लॉपी डिस्क, त्यानंतर पेनड्राईव्ह सुद्धा आपण आता मोबाईलला सुद्धा कनेक्ट केला जातो. तर हे स्टोरेज डिव्हाइस आहे. तर हे झालं संगणकाच्या भागांची ओळख आणि त्यांचा उपयोग काय काय होतो. तर आजच्या लेक्चरमध्ये इतकंच. पुढे आपण बघणार आहोत हार्डवेअरच्या इतर काही भाग, त्यानंतर सॉफ्टवेअर काय आहे, तर हे पुढील लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.